स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललेलो आहोत, कुठे जातोय? पालघरला. तर ज्या माझी भाची आहे तिच्याकडे जाणार आहे. तर चला आपण बघूया तिकडे पालघरला काय आहे आणि मी तिथे काय काय करणार आहोत ते. तर चला मजा करायला. ए ब्रुनो, तू कुठे चालला? उतर खाली. खाली उतर. खाली उतर. तू दरवाजा उघड. खाली उतरते बघ. ए खाली उतर. चल. ए उतरवायला खाली. भाई दरवाजा उघड. अरे आमच्या अगोदर तयार. ब्रुनो आमच्या अगोदर तयार. हा ब्रुनो चल. चला. नाही कसं ओरडतोय. उतर ना. त्याला राग येतो बघ कसा चिडतोय. उतर ना. जा ना उतर. ए जा. पप्पाला नाव सांगतोय. उतर ना ब्रुनो. जा ना. जा 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 ना. प्रणव बघेल तेव्हा गाडी झोपणारा व्यक्ती एकच. या ब्रुनो हे बघा, हे असं पाहिजे ब्रुनोला. आणि सगळी प्रणवचे कपडे खराब केले बघ. शेवटी माझाच भाऊ आहे ना, म्हणूनच हे बघ. फर्स्ट प्रायोरिटी. ड्रायव्हर व्यवस्थित गाडी चालवा. झोप कंप्लीट झाली पाहिजे. ऑलवेज स्लीप इज फर्स्ट प्रायोरिटी. चुकीचं इंग्लिश बोललास तर इकडे कमेंट येते. चुकीचं इंग्लिश आहेच ना. चला पाऊस आलेला आहे छानपैकी. हिरवीगार झाडी. हा आला इन गेलाय काय. उठ रे, सारखं काय झोपतो. मला झोपायचं यार. झोपू द्या. हा तुझी सवय यायला लागली आहे. हा बघ. ब्रुनो नाही बघत आहे. मांडीवर येऊन झोपलाय बा. कुठे मांडीवर येऊन झोपलो इथे माझ्या अंगावर. गुरगुर येईल बघतो. गुरगुर येईल प्रणव. ऐकत नाही. तुम्ही आपल्या ह्या हिरव्यागार मस्त असा झाडीचा आनंद घ्या. त्यांची मस्ती अशी चालणार आहे. छान आहे बघा. इथं वातावरण अगदी छान झालेलं आहे. थंड आहे वातावरण. थोडा थोडा पाऊस आहे. पण पावसाच्या पानाने झाडांच्या पानांवर बसलेली जी माती आहे ती धुवून निघून त्याचा रंग समस्त आलेला आहे. हिरवागार. हिरवे गार गालीचे. सॉरी मला पुढची कविता येत नाही. तर असा आमचा हा प्रवास चालू आहे कांदिवली ते पालघर. चला बराच वेळ झाला. आता बघूया किती वाजता पोहोचतोय. तर पुन्हा भेटूया आपण. गावचा फील घ्या. छान वाटतंय ना दोन्ही याच्यातून असं. रे पावसा तुला देतो पैसा झाला खोटा. पाऊस आला मोठा. ये ग सरी माझे मडके भरी. मडके गेले वाहून. सर आली धावून. वा 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 वा. व्हिडिओ बनला. भाई न नाही कोणतंही पावसाचं गाणं. चल पावसाचं गाणं बोल. अरे बोल. अरे आठवतं पावसाचं गाणंच ना. आठवतंय मला आता. आठवेल बघ. पावसाचं गाणं कुठलं आहे? पप्पांनी मेन गाणं घेतलं ना. हा ते पावसाचं सांग कुठलं सुगंध गाणं. तू बोल.
सुगंधा थॉट्स, प्लीज कंटिन्यू विथ योर सॉन्ग. छतरी ना खोल बरसात में भीग जाने दे, भीगी रात में भीग जाने दे, भीगी रात में मजा आने दे, मुलाकात में भीग जाने दे, भीगी रात में हा प्रणवावरती आलेला आहे. मायाच्या मायामध्ये कोण ग उभी. आता पाऊस कुठे आहे? पण तू म्हणलीस ना. हा सॉरी हा मराठी आहे, पावसाचं गाणं. असं नाही करायचं तुम्ही. पावसाचं गाणं. तो हिरवा निसर्गवाला गाणं येऊ शकते. पाऊस कुठे आहे? नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नाना रे नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नाना रे बरसो रे मेगा मेगा बरसो रे मेगा मेगा बरसो रे मेगा बरसो. बोसा है बारिश का बोसा है. अरे बोसा है वो. मौसा है वो. तो तुमको जो गाना नहीं आया ना, हम तो ट्राई तो किए. काय पण गाव नको, कमेंट येतील तिथं. अरे आने दो कमेंट, उसमें क्या है. कमेंट नाही आले पाहिजेत. काय नाही आले पाहिजे. ये कुछ भी बोलता है. ब्रुनो तुझं गाणं बोल. ब्रुनो तुझा भावभावाला. चला चला पुढे पुढे. तर फायनली आपण पोहोचलो आहोत रुपालीकडे आणि आपण बघूया तिचं घर कसं आहे. आणि आमच्या अगोदर श्रावणी आमची वाट बघत होती. हॅलो बोल श्रावणी. हे काल आलेले पाहुणे आमच्या स्वागतासाठी उभे आहेत. आणि हे तिचं घर. हा ब्रुनोला सुद्धा वरती यायचं आहे. चला आपण बघूया, घरात एंट्री करूया आपण. आराम झालाय. कालपासून आलात ना. तुम्ही जुने पाहुणे, कालचे पाहुणे, शिळे पाहुणे. पाऊस तर आणायला पाहिजे तर पाऊस. अरे होता रस्त्यामध्ये. इकडे पाऊस आम्हाला वाटलं इकडे असेल, पण इथं अजिबातच नाहीये. कुठल्या माणसाकडे बघू. हा घरात एंट्री करूया. हा हॉल, बेडरूम आणि किचन. किचन मध्ये मेन आहे. किचन मध्ये सगळं साहित्य काय का बनवलं जातं ना. मामीसाठी काय कोल्हापुरी झणझणी मटण रस्सा. अरे बापरे लय तांबडा दिसतोय एकदम. इकडे बिर्याणी आहे. ओहो भाकरी आणि आगरी मसाला, आगरी चिकन. चला आता ही पालघरला असला म्हटल्यावरती आगरी चिकन मिळणारच. काय ग रुपाली. तर आपण थोड्या वेळ आता आराम करूया, जरासं पाणी वगैरे पिऊया आणि थोड्या वेळाने आपण पुन्हा भेटूया. हा सुंदर माहोल, सुंदर वातावरण, ही अशी सुंदर झाडी आणि या झाडाच्या आपण या बसलेल्या घरामध्ये आपण इथं बसलो आहोत आणि सगळी फॅमिली आपली बसले. पण ब्रुनो इथे रागवलाय. ब्रुनो रागवलाय दिसतो तुम्हाला. रागवलाय तो कारण त्याची आवडीची वस्तू आहे चिकन पकोडे. आणि आज आम्ही
तो वाटण्याचं जे काम आहे ते आम्ही काकांना दिलेलं आहे आणि काकांनी ते अगदी उत्तम प्रकारे केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सगळे टाळ्या वाजवा. तर रुपाली हे प्लॅन का केलंस तू पकोड्याचं? खायला पण काय म्हणजे कारण काय होतं? पण पाऊस पण नाहीये, मुलांना आवडतं ना. पण काल पाऊस होता, आज पाऊस नाही. हा बघा, ही नाइंसाफी आहे. ते सगळ्यांना 4-4 मध्ये सुद्धा 4 होते आणि हे मला 3. तर मी एवढी स्तुती केली वाटणाऱ्याची म्हणून, तर त्यांनी असं केलं यार. मला आवडत नाही. कोणी सांगितलं? गेम केला. बहुत दुख हुआ, दुख के साथ अभी मुझे खाना पड़ेगा. मस्त पैकी असं तांबडा. आणि बसली आमची भारती बैठक. चला, जेवणाची पंगत बसलेली आहे, तर तुम्ही सर्वांनी जेवायला यायचं आहे. आणि श्रावणीच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि दर्शना ब्लॉग किचन पण इथे बघा सर्व करते. काय देते? हा, ती कोल्ड्रिंक वाटते. माईंकडे काय म्हणताय तुम्ही? काय नाही, आम्ही बघतोय ब्लॉगर कसे ब्लॉग शूट करतायत. हो का? नवीन ब्लॉगर कसे ब्लॉग शूट करतात ते बघतो आम्ही. शिकण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी. नक्की. हा, ही बघा दर्शनामध्ये गाणं शोध इंस्टाग्राम. Few moments later. तर रुपाली मस्त जेवण होतं, छान जेवण होतं आणि चिकन मटन दोन्ही छान झाले होते. तर सुंदर असं आपण जेवण कुठे जातोय? बीचवर. तर प्लॅन झालेला आहे बीचवरचा, तर आम्ही चाललोय तिकडे आणि खूप छान वाटलं इकडे. आता पुन्हा आपली इथे कधी ट्रिप होईल माहीत नाही, पण एकच आहे पुढच्या वर्षी. फक्त एकच आहे की यार पावसाची वाट बघत होतो, पाऊस नाही आलेला आहे. तर बघूया आपल्या समुद्रकिनारी पाऊस येतोय का. तर चला आपण बीचवरती. कोणत्या जायचं ग? 2 बीच आहे तिकडे. अच्छा, केलवा बीचला जायचं. तर बघूया तिथे तरी पाऊस येतोय का. तर एन्जॉय करायला येत आहे ना. या. ओटीपी आम्ही देत नाही. हो, मग आमची राईड कशी चालू होणार? राईड चालू व्हायला आता आहे ना, तर थंब लावणार आहेत. थंबवरचे ड्रायव्हर सांभाळू ना. टिप द्या पहिला. टिप हे आजचे ड्रायव्हर काय यार, गाडीने चालून टिप मागतात सारखे. काय यार, शिकाऊ ड्रायव्हर टिप खाऊ झाले तुमचे. चाय पाणी तरी बघा. चाय पाणी, हा, चाय आणि पाणी दोन्ही मिळणार एकत्र, साखर टाकून चायपत्ती टाकून. तर तयारी झालेली आहे. एक गाडी रेडी झाली आहे ही. आता दुसरी गाडी तिकडे पार्क केली आहे. तर खूप छान आहे असं वातावरण इकडचं आणि झाडी. पालघर म्हणजे हे गावच आहे. श्रावणी, गावाचं नाव काय ग? उमरोई. तर या गावचं नाव आहे उमरोई आणि आपली पण गाडी तयार झालेली आहे. इकडे सांगतात का वीरवाडी? अच्छा, इथे वीरवाडी सांगतात. ओके, मस्त, मला गावचं फील आलं. चला, आपली पण गाडी आलेली आहे. आपली म्हणजे तुम्हाला दिसते ही दुसरी गाडी आहे, कारण आपली गाडी आहे गॅरेजला. तर आपण तात्पुरती सोय केलेली आहे. तर आपण ह्याच गाडीने आलोत आणि ह्याच्या पुढे आपण जातोय आता केलवा बीचला. ओके, चला मग त्याच्याकडे जाऊया. तर आम्ही केळवा बीचला आलो आहोत. हे शीतलाई देवी मंदिर. आपण मंदिराच्या गाभाऱ्यात नाही जाणार आहोत. आपण मी बाहेरचा तुम्हाला जस्ट परिसर दाखवतीये. फक्त खूप छान असं मंदिर आहे.
सुंदर मंदिर. असा तलाव छान. हे मंदिर देवीचं. आपण बाहेरूनच दर्शन करूया. इथे एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये कासव आणि मोठे मासे आहेत. बघूया आपल्याला दिसत आहेत का. आहा, जवळच इकडे कासव आलाय मोठा. आला ना तुला समजतं. छान कासव येतात 2 3. आला पण आलाय त्याला कळलं कसं वाटतं. इथे मध्ये छोटे छोटे मासे आहेत. मला वाटतं मासे नाही दिसणार आपल्याला, पण कासव भरपूर आहेत. कासव हा बघ. हां, तो बघ मासा एक तिकडे नाही दिसणार ना तो. मोठा आहे. हां अजून एक हां आहे. हां, व्हाईट शार्क मासा. आणि तिकडे बघा कासवची पिल्ली. खूप छान. हा आहे आपला गेट केळा बीचचा आणि इकडे प्रवेश शुल्क आहे 5 रुपये. म्हणजे प्रत्येकी आपल्या पर्यटकाला 5 रुपये इथे द्यावे लागणार आहे आणि आपण करतो इथे एंट्री. हे आहे ताई. तर आपण आता जातोय. काय झालं, का थांबलाय? चला, पाहुणे येतात. अच्छा, पाहुणे येत आहेत. आपण पुढे जाऊया. अथंग समुद्र आणि मोठ्या समुद्राच्या लाटा. संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे मस्त असं वातावरण वाटतंय आणि बाजूला हे कणीस. वा, फील. पण फक्त कमी आहे ती पावसाची. तर पावसाचं आगमन झालं पाहिजे, त्याची मजा नाही येणार आहे. मस्त अशी ही बाकीची उभी राहिलेली इकडे. आणि आमचा ब्रुनो पण आला. ब्रुनो, ये. ब्रुनो पण मज्जा करतोय. खूप छान. वाव, इथे वातावरण बघा कसं उंटही आहे. छान. इकडे उंटाची आपल्याला सवारी करू शकतो आपण. आणि इकडे घोडागाडी आहे. खूप मस्त स्वच्छ समुद्र आहे. सुंदर समुद्र आहे. ब्रुनो इकडे बघ. छान असा खळखळ खळखळ समुद्राचा आवाज येतोय. बघताय, खूप छान. समुद्राच्या लाटा. वाव. मम्मीने घेतले गोलमालवाली सायकल, म्हणजे गोलमाल मध्ये कार होती.
मम्मीने सायकल घेतली सायकल घेते पण ते पायच पोचत नाहीये. आणि मॅचिंग मॅचिंग आहे. व्हिडिओ आहे. तर असं छान असं ठिकाण आहे बघा आणि इथे आम्ही छान असं फील आलं आहे. तर मी ह्याचासुद्धा एक आनंद घेतला आहे आणि तिथे एक मी रील्स बनवली आहे. तर दम लागला. इथे एक रील्स बनवले आम्ही, मी आणि प्रणवने प्रयत्न केला आहे. बघा तुम्हाला आवडते का? आणि ते झालेलं आहे रील्स बनवणे. आवडणार कारण की मी गोरा दिसतो. गोरा दिसतोय. 80,000 का कमाल फोनची बोलते तो. तर झालं आणि थोडंसं आम्ही एन्जॉय केला. फॅमिली पिकनिक छोटीशी केली आम्ही. तर कशी वाटली सांगायची आहे तुम्ही. आणि मला वाटतं आपण इथेच छानपैकी एंड करूया व्हिडिओचा. किती सुंदर मागे बघा, पण पाणी खूप आत गेलं असं छान आहे. आणि आधीमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ जर प्रतीकने मला दिल्या आम्ही पाण्यात खेळताना, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. बघायची मस्त चौपाटी छान आहे ना. तर ही आहे आपल्या केलवा बीच. सुंदर असं कचरा नव्हता काही म्हणून छान वाटलं मजा करायला. तर मजा करून झालेली आहे आणि आम्ही परतीला लागलेलो आहोत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगायचा आहे. हा एन्जॉयमेंट वन डे पिकनिक थोडी झालीच पाहिजे फॅमिलीची आधीमध्ये. तर तसं आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही कमेंट करायची आहे आणि आपण इथेच व्हिडिओ थांबूया. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.